नमस्कार। आता इकडे कर्ज वसुली करणारा माणूस रणदिव्यांच्या घरात आलेला असतो आणि तो सगळ्यांना एकेकाला बाहेर काढत असतो। आता ते गुलाब बघतो आणि इकडे जानकीला येऊन सांगतो। आता जानकीला मोठा धक्काच बसतो। जानकीने तर आता ऐश्वर्याकडून सत्य वधवून घेतलेला असतं आणि तो व्हिडिओ तयार केलेला असतो। आता काय करायचं म्हणून ती तो व्हिडिओ घेऊन सयाजी विखे पाटलाकडे जाते, त्याला ब्लॅकमेल करते आणि म्हणते, बघ मी सगळ्यांना तुझ्या मुलीचा हा व्हिडिओ दाखवेन आणि पूर्ण गावभर तिची बदनामी होईल, तिच्याबरोबर तुझी सुद्धा। जर तुला तसं वाटत असेल तसं होऊ नये तर ते तुझ्या आता जे कडं आहे ना ते मला दे, ते माझ्या नवऱ्याचं कडं आहे। आता सयाजी विखे पाटलाला जानकी ब्लॅकमेल करते आणि शेवटी ते कडं स्वतःकडे घेते। सयाजी विखे पाटील म्हणतो, ठीक आहे मी देतो तुला कडं, पण तो व्हिडिओ तू कुठेही व्हायरल करायचा नाही, कोणालाही दाखवायचा नाही। तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे। जानकी आता ते कडं घेऊन येते, त्या कड्यावरचा नंबर बघते आणि देवाराच्या इथे जो एक कप्पा असतो त्या कप्प्याच्या लॉकवर तो नंबर टाकते आणि तो देवाऱ्याचा एक कप्पा खोलतो। आता जानकी आणि ओवी घरात असतात। आता जानकी देवाऱ्याचा तो कप्पा खोलते आणि दोघींना सुद्धा धक्का बसतो। त्याच्यामध्ये घराची कागदपत्र, सोनं नाणं आणि नानांनी तयार केलेलं खरं मृत्यूपत्र असतं। ऐश्वर्याने सगळ्यांना दाखवलेलं असतं ते खोटं असतं, यात खरं मृत्यूपत्र असतं। जानकी ते बघते आणि जानकीला मोठा धक्काच बसतो। जानकी लगेच ते कागद आणि मृत्यूपत्र घेऊन घरात येते आणि त्या माणसाला दाखवते आणि आता ते बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। आता त्या माणसाला जानकी तिथून हकलून देते। आता जानकीने रणदिव्यांचं घर वाचवलेलं असतं, खरं मृत्यूपत्रात तर ते घर हे ऋषिकेशच्या नावावर असतं। आता मात्र जानकी सगळ्यांना ते दाखवते, ऐश्वर्या देखील ते बघते, मृत्यूपत्र बघते, डॉक्युमेंट्स बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो। तेव्हा घरच्यांना समजतं की ऐश्वर्याने जे मृत्यूपत्र तयार केलं होतं ते खोटं होतं। आता सर्वच जण ऐश्वर्याला खूप काही बोलतात, सारंगसुद्धा। आता जे घर लिलावात जाणार असतं ते घर आपली जानकी वाचवते। तर आता सुमित्राला ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो। सुमित्रा ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली वाजवते आणि म्हणते, खरंच तुझी लायकी नाही आमच्या घरात राहण्याची, चल निघ इथून। आता जानकीने घर वाचवल्यामुळे नाना, अवंतिका, सौमित्र सर्व जानकीचं कौतुक करत असतात। सगळीजणं म्हणतात, पण तुला हे सापडलं कसं, कुठे होतं? तेव्हा जानकी सांगते, त्या कड्यावर याचा नंबर होता आणि ते कडं मी सयाजी विखे पाटलाकडून घेऊन आली। तेव्हा सौमित्र म्हणतो, बरं त्याने दिला बरं तुला कडं? तेव्हा जानकी म्हणते, जो तो व्हिडिओ केला होता मी तयार, सौमित्र भाऊजी तुम्हाला दाखवला होता आणि तुम्ही म्हणालात, वहिनी आता या व्हिडिओचं काय करणार आहेस तू? तो तिथे वापरला, तिथे मी सयाजीला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्याकडून ते कडं घेतलं आणि लगेच येऊन इकडे तो नंबर टाकला आणि ते ओपन झाला। तो कप्पा ओपन झाल्यावर त्यामध्ये मला हे सगळं सापडलं। आता सुमित्रा तर जानकीला मिठीच मारते आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो। आता ऋषिकेशला जाऊन जानकी मिठी मारते आणि म्हणते, ऋषिकेश आपलं घर वाचलं आणि ते कोणामुळे माहीत आहे का? पार्वती आईंमुळे। कारण पार्वती आईंनीच यामध्ये घराची कागदपत्र आणि नानांचं मृत्यूपत्र ठेवलेलं असतं। ऋषिकेश ते बघतो आणि ऋषिकेशला सुद्धा आनंद होतो, कारण ते घर ऋषिकेशच्या नावावर असतं। आता सर्वच जण खूप खुश असतात, मात्र सारंग आणि ऐश्वर्याचे चेहरे पडलेले असतात। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।